हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे शिवनाथ जो आहे तो रागारागात स्वतःच्या रूममध्ये आलेला आहे आणि त्याचवेळी उमा जी आहे, उमा शिवनाथला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की आपल्या मुलाने असं काहीही वाईट केलेलं नाही आहे. हे पहा, त्यांनी फक्त प्रेम केलं आहे आणि तसंही ती मुलगी जर चांगली असेल तर आपल्याला पाहायला हवं ना श्रीसाठी एकदा. तर त्यावेळी आता इथे शिवनाथ जो आहे तो म्हणत असतो की नाही, अजिबात नाही, मी त्या मुलीला पाहायला अजिबात जाणार नाही. तू काही जरी म्हटलीस तरी, ज्या माणसाला बोलायची अक्कल नाहीये त्या माणसाची मुलगी माझ्या घरामध्ये कधीच येणार नाही. जर आपल्या बापालाच वळण नाही म्हटल्यानंतर त्या मुलीला कुठून आले वळण? उमा, तू सांग ना. जर त्यांनी माझ्या मुलासमोर माझा एवढा अपमान केला आहे, मला सांग, ज्या बापाला आपल्या मुलीचं सुख नाही तर माझा अपमान कसा करता येईल हे त्यांनी पाहिलं आहे. त्या माणसाने हे पाहिलं नाही की आपली मुलगी आपल्या मुलावर प्रेम करते आणि ती तिथे आनंदी राहील, हे पाहिलं नाही. त्याने फक्त काय पाहिलं, मी अनाथ आहे, मला कूळ नाही, मला गोत्र नाही, मला काहीच नाही, हे सगळं पाहिलं. एका मुलीच्या बापाला या सगळ्यात आनंद असतो का आपल्या मुलीच्या आनंदामध्ये? मला सांग. तर त्यावेळी उमा जी आहे ती बोलते की हे पहा, आपण त्यांना समजून घेऊ ना, आपल्या श्रीचं त्या मुलीवरती प्रेम आहे, त्यामुळे आपल्याला समजून घ्यावंच लागेल. तर आता इथे शिवनाथ जो आहे तो उमाला म्हणत असतो की नाही उमा, हे बघ, ही मुलगी कधीच आपल्या घरामध्ये आपल्याला सुखी राहू देणार नाही आहे. जर एका बाबाचं बोलणं असं असेल तर तिचे संस्कार, त्यांचे संस्कारही त्याच्या मुलीवरती तसेच असतील. त्यामुळे मी सांगितलं आहे की माझ्या घरात ती मुलगी, त्या माणसाची मुलगी सून म्हणून येणार नाही. तर आता इथे शिवनाथ जो आहे तो हट्टाला पेटलेला आहे आणि त्यावेळी आता इथे उमा जी आहे ती म्हणते की पण अहो, आपल्याला आपल्या मुलाचा आनंद पाहायचा आहे ना, मग तुम्ही असं कसं करू शकता? तर त्याचवेळी आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की मला माहीत आहे, श्रीलाही लवकरच कळेल आणि श्रीच्याही लक्षात येईल की हे सगळं चुकीचं आहे. तर त्याचनंतर आता श्रीने शिवनाथचं सगळं बोलणं ऐकलं आहे आणि शिवनाथ आता या लग्नाच्या विरोधात आहे हे देखील आता श्रीधरला कळालं आहे. श्रीधरला आता कुठेतरी वाटत आहे की मी आणि राघवने तिथे जाऊन खूप मोठी चूक केली आहे. जर आम्ही दोघेजण तिथे बोलणी करण्यासाठी गेलोच नसतो तर हे सगळं झालंच नसतं. तर त्यावेळी आता श्रीधर जो आहे तो राघवला बोलतो की बघ, तू सांगितलं होतंस ना, तुझ्या सांगण्यावरनं मी तिथे गेलो, पण बघ आज काय झालं, आपला शहाणपणा किती महागात पडला तो. तर आता राघव जो आहे तो श्रीधरला बोलतो की श्रीधर, तू रडू नकोस, हे बघ मी सगळं काही नीट करतो, हे बघ तू काळजी करू नको, मी बोलतो ना आप्पांशी. तर आता इथे श्रीधर जो आहे त्याला कळलं आहे की आता काहीच होऊ शकत नाही, त्याच्या प्रेमाचं, प्रियंकाचं आणि त्याचं काहीच होऊ शकत नाही आणि आता काहीच उपयोग नाही बोलूनही. तर त्यानंतर आता इथे हा जो शिवनाथ आहे तो इथे उमाला म्हणत असतो की आपण आपल्या मुलांसाठी काय नाही केलं. आपण ठरवलं होतं की मुलांसाठी सुन्या आपण पाहाव्यात, पण मुलांनी जर स्वतः सगळं काही करायला लागले तर काय करणार आहोत आपण? तर आता इथे शिवनाथला त्या गोष्टीचाही राग येतो की आपला राघव आणि श्रीधर सुधरत का नाही आहेत. मला वाटलं होतं श्री तरी माधवच्या पायावर पाय ठेवून चालतो आहे, पण नाही, त्याने ही राघवचंच ऐकलं. इकडे आता हा माधव जो आहे तो आता बाहेर आलेला असतो आणि त्याने एका बाजूला मधुराला भेटायला बोलवलेलं आहे. तर आता माधव मधुराची वाट पाहत असतो आणि त्याच वेळी आता इथे मधुरा आलेली आहे आणि मधुरा आल्यानंतर इथे माधवला बोलते की माधव, तू मला इथे भेटण्यासाठी का बोलवलं आहे? तर त्यावेळी माधवकडे बोलायला खरं तर शब्द नसतात, कारण माधवला मधुरा अशी सतत रोज त्याच्या डोळ्यासमोर दिसणार आहे म्हणून त्याला त्रास होणार आहे. कारण मधुरा दिसत राहिली तर सतत त्याला त्याचं प्रेम आठवत राहणार आहे. माधव मधुराला बोलू लागतो की मधुरा, तू हे का केलंस? तू इकडची नोकरी सोडली आणि तिकडे जॉईन का केली? तर त्यावेळी मधुरा जी आहे ती म्हणते की मग मी काय करणार ना, मला ती नोकरी सोडायची होती, कारण सतत तुम्ही माझ्या चेहऱ्यासमोर राहिले असतात आणि म्हणूनच मी तो नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. पण इकडे आता ह्यांच्याकडे मला पेमेंटही वाढवून आहे, त्यामुळे आता मला ही नोकरी करावीच लागेल. माझ्याकडे कुठलाही हे नाही आहे त्या नोकरीसाठी नकार देण्यासाठी. तर त्याचनंतर आता इथे माधव जो आहे तो तिच्या हातातली रिंग पाहतो.
त्या रिंगवरती नजर पडताच आता इकडे मधुरा जी आहे ती रिंग हातातून काढते. तिला माहीत आहे की या रिंगमुळे माधवला त्रास होईल. तर आता मधुरा त्याच्यासमोर ती रिंग पकडते आणि माधवला म्हणते की माधव, हे पहा, माझा आताशी साखरपुडा झाला आहे, पण माझं लग्न अजून झालेलं नाही आहे. माझं लग्न ठरलं आहे फक्त. आणि एकदा की माझं लग्न झालं तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही काहीतरी निर्णय घेतला, आपण सांगितलं आपल्या प्रेमाबद्दल, तर चांगलं होईल. तर आता माधव जो आहे तो मधुराला म्हणू लागतो की मधुरा, आता ते शक्य नाही आहे, कारण मी माझ्या आप्पांना वचन दिलं आहे आणि आप्पांना दिलेलं वचन मी मागे घेऊ शकत नाही मधुरा. आपांचं वचन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर त्यावेळी आता असं बोलल्यानंतर मधुराला खूप वाईट वाटतं. मधुराला वाटतं की आता कुठेतरी मला असं वाटलं होतं की तुम्ही इथे मला बोलावलं आहे म्हटल्यानंतर नक्कीच काहीतरी तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल. पण जर तुम्हाला आपल्या लग्नाबद्दल आपांना काही सांगायचंच नाही आहे म्हटल्यानंतर पुढे काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे आता मी ही अंगठी माझ्या हातात घालत आहे, कारण आता आपलं इथून पुढे भविष्यही नसणार नाही. त्यामुळे इथून पुढे मीही तुम्हाला आजपासून भेटणार नाही आणि तुम्हीही मला भेटायचं नाही. आपला संबंध इथपर्यंतच होता आणि इथून पुढे मीही तुम्हाला ओळखणार नाही आणि तुम्हीही मला ओळखणार नाही, असं म्हणत रागात मधुरा तिथून निघून जाते. आणि त्याचनंतर आता माधव जो आहे तो इथेच रडत बसतो. त्याला फक्त रडण्याशिवाय त्याच्याकडे कुठलाही पर्याय उरलेला नाही आहे. तर त्याचनंतर आता इकडे हा श्रीधर जो आहे तो राघववरतीच ओरडत असतो. राघवला वाटतं की कुठेतरी आता मीच या सगळ्याला जबाबदार आहे. त्यामुळे राघव म्हणत असतो की हे बघ श्री, मी सगळं काही नीट करेन, तू माझ्यावरती विश्वास ठेव, मी बोलतो ना आप्पांशी, तू असं राग धरू नको, तू असं रडू नकोस. तर त्यावेळी आता श्रीधर जो आहे तो बोलतो की आता काहीच उपयोग राहिला नाही आहे, कारण सगळं काही आता हाताच्या बाहेर गेलं आहे, असं म्हणत तो रागात चिडून तिथून निघून जातो. तर त्याच वेळी आता वेदा तिथे येते. वेदा राघवला विचारू लागते की श्री कुठे गेला आहे, आणि तोही असं रागात. तर त्यावेळी आता राघव तिला काहीच उत्तर देत नाही. इकडे आता वेदा तिथेच दाराशी उभी असते, जिथे शिवनाथ आणि उमा दोघेही जण बोलत असतात. शिवनाथ जो आहे तो प्रचंड रागात असतो आणि शिवनाथ उमाला म्हणत असतो की मला एक कळत नाही, आपलं राघव आणि श्री माधवसारखे का नाही आहेत. कधी त्यांना माधवसारखं वळण लागेल, कधी त्यांना माधवसारखी समज येईल, मला कळत नाही. सतत काही ना काहीतरी चूक करून ठेवतात आणि मग ती अंगाशी येते. तर त्याचनंतर आता इकडे उमा बाहेर येते. उमाचं बोलून झाल्यानंतर उमा बाहेर येते आणि वेदाला म्हणते की तू आपांसाठी चहा ठेव आणि त्यामध्ये आलं टाकायचं विसरू नको. उमाला वेदाने विचारलं होतं की आई काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का, पण आईने तिला देखील काही सांगितलेलं नसतं. तर त्याचनंतर आता इकडे वेदा जी आहे ती आता चहा बनवण्यासाठी किचनमध्ये जाते आणि इकडे आता ही जी उमा आहे ती माधवच्या रूमकडे आलेली आहे. माधव जो आहे तो शांत, अगदी निश्चिंत गप्प बसलेला असतो. तर त्यावेळी उमा तिथे येते आणि त्याच्या गुडघ्यावरती हात ठेवते. उमा माधवला बोलू लागते की माधव, तू ठीक आहेस ना? तर त्यावेळी माधव जो आहे तो बोलतो की हो आई, मी ठीक आहे, काय झालं? तर त्यावेळी आता आई जी आहे ती बोलते की हे बघ माधव, तू ज्या मुलीवर प्रेम करतोय ती आज मी पाहिली. तर त्यावेळी असं बोलल्यानंतर इथे माधव जो आहे तो बोलतो की आई, तुला कळालं? तर त्यावेळी आता आई बोलते की हो माधव, मला कळालं आहे आणि मी ती मुलगीही पाहिली आहे. खूप छान आहे तुझी चॉईस आणि अगदी तुझ्यासारखी निरागस आहे बघ. तर त्यावेळी आता माधव बोलतो की पण आई, आता त्याचा काहीच उपयोग नाही. तर आता आई बोलते की असं कसं उपयोग नाही म्हणजे? तर आता इथे आई बोलते की मी आपांशी सगळं काही बोलणार आहे माधव. तुम्हाला असं मन मारून जगण्याची अजिबात गरज नाही आहे. तर आता माधव बोलतो की नाही आई, मी आपांच्या विरोधात नाही जाऊ शकत. मी आपांचं मनही नाही मोडू शकत. मी आपांना वचन दिलं आहे. त्यामुळे मी आता मधुराला विसरणार आहे. तर आता इथे ही जी उमा आहे ती माधवला म्हणत असते की माधव नाही, हे बघ, असं मन मारून जगायची काहीच गरज नाही. जोपर्यंत तुझे आई आणि आप्पा आहेत तोपर्यंत तरी अजिबात नाही. तर आता माधव म्हणत असतं की आई, मग सांग ना, आता काय पर्याय उरला आहे माझ्याकडे? मला आप्पांचं मन दुखवायचं नाही आहे आणि आप्पांची जी काही इज्जत आहे ती मला घालवायची नाही आहे. मी सतत आप्पांचा मान सन्मान राखला आहे आणि मला इथून पुढेही तो जपायचा आहे. तर आता आई म्हणते की हे बघ माधव, मला माहीत आहे तू आप्पांचा खूप विचार करतोस, पण हे बघ, आम्हीही तुझे आई आणि आप्पा आहोत ना, तर त्यामुळे आम्हालाही तुझा विचार करायला हवा. तर आता इथे माधव जो आहे तो म्हणत असतो की नाही आई, आता मी तिला विसरणार आहे. तर त्यावेळी आईला हे अजिबात पचत नाही, कारण प्रेम
करणं आणि प्रेम विसरणं एवढं सोपं नसतं. माधव जो आहे तो आता एकदम इमोशनल झालेला आहे. माधव म्हणत असतो की आता माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय उरलेलाच नाही आई. जितकं जास्त प्रेम मी तुझ्यावर आणि आप्पांवर करतो, तितकं प्रेम मी कुणावरच करत नाही आणि त्यासाठी माझा मान सन्मान तुम्ही दोघं आहात आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की नाही, आता इथून पुढे मधुराला भेटायचं नाही आणि तिच्याशी बोलायचंही नाही आणि तिला विसरून जायचं. तर आता उमाला कळत आहे की माधव फक्त तिच्या आप्पांसाठी आणि तिच्यासाठी एवढं सगळं करतो आहे. हे पाहून ना खरं तर तिला खूप भरून येतं आणि तिला खूप अभिमान वाटतो तिच्या मुलाचा. पण आता फक्त त्यांच्यासाठी त्यांनी मन मारून जगलेलं तिला अजिबात सहन होत नाहीये. तिला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो. तर तरी देखील आता उमा जी आहे ती माधवला समजावते की नाही, या सगळ्यातनं मी काहीतरी मार्ग काढेल माधव, तू रडू नकोस, असं सगळं म्हणत त्याला समजावत असते. तर त्यावेळी आता माधव देखील स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. पण उमा जी आहे ती खूप काळजीत असते. एकीकडे माधव प्रेमात पडला आहे आणि दुसरीकडे श्री, हे दोघंही जण प्रेमात असल्यामुळे आता ते दोघंही जण स्वतःला त्रास करून घेतील आणि या सगळ्याचा त्रास उमाला जास्त होत होता. तर त्यानंतर आता इकडे राघवचीही खूप चिडचिड होत असते की आज जे काही घडलं आहे ना, त्यामुळे बंटी जो आहे त्याला राघवशी बोलायचं असतं. तर त्यावेळी राघव बोलतो की हे बघ बंटी मामा, मी आता खूप रागात आहेस, त्यामुळे प्लीज माझ्याशी आता काहीही बोलू नकोस, उगाच तुझ्यावर राग निघेल. तर आता बंटी जो आहे तो त्याला बोलण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्यानंतर आता इकडे बंटी राघव त्याचं काही ऐकून घेत नाही म्हणून तो दुसरीकडेच बडबड करू लागतो. तर त्यावेळी आता इथे राघव जो आहे तो बोलतो की बोल, एकदाचं बोलून मोकळा हो, तुझ्या पोटातलं एकदा बाहेर टाकलंस ना, तू इथून माझ्यापासून जाशील. तर त्यावेळी आता बंटी जो आहे तो बोलतो की हे बघ राघव, तू आणि श्रीधरने जे काही केलं आहेस ना, ते सगळं आपण एकदा दाजीला बोललो असतो आणि त्यानंतर हे असं सगळं घडलं नसतं. तर आता इथे बंटी जो आहे तो बोलतो की पद्माताईने जे काही केलंय ना, त्यामुळे दाजींचा राग आणखी वाढला आहे. तिने फक्त ठिणगी टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला माहीत आहे की पद्माताई हे मुद्दाम करत आहे. तर त्यावेळी राघवला आठवते की पद्माताईने कसा इथे शिवणाचा अपमान केलाय. तर त्यावेळी पद्माताई जी जी काही बोलली होती ते सगळं राघवला आठवतं. पद्माताई म्हणते की हीच किंमत ठेवली ना शिवणा, तर तुझ्या मुलाने तुझी बघ, तुला खूप अभिमान होता ना या मुलांचा, असं सगळं त्याला आठवू लागतं. त्यानंतर आता इकडे ही जी अन्विता आहे ती तिथे दारात येऊन थांबते. तिला आता आजीला घेऊन मंदिरात जायचं असतं. पण आता राघवला वाटतं की ही मुद्दामून थांबली आहे. तर त्यावेळी राघव जो आहे तो तिच्या जवळ जातो आणि बोलू लागतो की काय आहे तुझं, सारखी सारखी मध्ये मध्ये काय करत असतेस. तर त्यावेळी आता इथे अन्विता बोलते की चल हट आहे, तुझ्यामध्ये कोण येत आहे, मी तर माझ्या काकांना विचारायला आलते, काका कसा आहेस तू. तर आता बंटी जवळ येतो आणि बंटी बोलतो की काय मला विचारतेस तू, मी ठीक आहे, मला काय झाले. तर त्यावेळी आता इथे हा राघव जो आहे तो बोलतो की मला माहीत आहे तू हे सगळं मुद्दामून करत आहे आणि बंटी मामा तुला माहिती आहे का, काल जे काही झालं ना फक्त हिच्याचमुळे झालं आहे. तर त्यावेळी आता इथे राघव बोलू लागतो की ही काळी मांजर आपल्याला आडवी आली होती आणि म्हणूनच ते सगळं घडलं. तर त्यावेळी अन्विता जी आहे ती बोलते की तुला काय बोलायचं आहे ना ते बोल, आजी चल ग पटकन, असा आवाज देत आता ती आजीला बोलावत असते. तेवढ्यातच पाठीमागून इकडे उमा आलेली आहे. उमाला आता बरं वाटत नसतं, तिला आता देवळात जायचं असतं. म्हणूनच ती बंटीला म्हणते की बंटी मला जरा देवळात सोडशील का प्लीज. तर त्यावेळी आता बंटी बोलतो की ते ते काय आहे ना ताई. तेवढ्यात राघव म्हणतो मी सोडू का, म्हणजे मी येतो तुला सोडायला. तर त्यावेळी उमा बोलते की नाही बंटी, तू चल माझ्यासोबत मला सोडायला. तर त्याच वेळी आता बंटी बोलतो की नाही ते काय आहे ना ताई, माझे पाय खूप दुखत आहेत. असं म्हटल्यानंतर राघव लगेच गाडीकडे जातो आणि राघवने गाडी काढली आहे. राघवला माहीत आहे की बंटी मामा आता काय जात नसतो आणि मलाच आईला घेऊन जावं लागणार आहे. इकडे आता उमाची आई आता अन्विताबरोबर स्कूटीवरती बसून मंदिरात जाण्यासाठी निघालेली असते आणि इकडे राघव आईसमोर गाडी घेऊन येतो. राघवला माहीत आहे की आईला आता सध्या राग आलेला आहे, पण तरी देखील आई नक्की त्याच्या गाडीवरती बसणार. तर आई देखील आता राघवच्या गाडीवरती रागाने बसते आणि दोघेही जण मंदिरात जाण्यासाठी निघतात. तर त्यानंतर आता इकडे बंटी जो आहे तो बोलतो की कधी एकदा हे दोन घरं एकत्र येतील ना, देव जाणे, असं म्हणत आता तो देवाकडे प्रार्थना करत असतो.
तर इकडे प्रियंका घरी तिच्या पप्पांची वाट पाहत असते. ती म्हणते की कधी एकदा पप्पा घरी येतील आणि तिकडे काय चाललंय काय नाही ते मला सांगतील, असं मला झालेलं आहे. ती पप्पांची आतुरतेने वाट पाहत असते. तर त्यावेळी तिथे तिचे पप्पा येतात आणि मोठमोठ्याने त्यांच्या बायकोच्या नावाने ओरडू लागतात. शोभना शोभना कुठे आहेस तू? तर आता शोभना बोलते की अहो आले, काय झाले? तर त्यावेळी आता इथे तिचे पप्पा जे आहे ते प्रचंड रागात असतात. ते बोलू लागतात की आता या मुलीवरती नजर ठेवायची आणि तुला याआधीही सांगितलं होतं की आपल्या मुलीवरती लक्ष ठेवत जा, पण नाही, तू काही तिच्यावरती लक्ष ठेवलं नाही. ही मुलगी गावभर त्या मुलासोबत फिरत होती. तुला माहिती आहे या मुलीने आपली काही इज्जत ठेवली नाहीये आणि त्या अनाथाच्या मुलासोबत फिरत राहिली. तर आता इथे प्रियंकाला कळत नसतं की पप्पांना नेमकं काय झालं आहे, पप्पा एवढे चिडले का आहेत. तर त्यावेळी पप्पा जे आहे ते तिला सांगू लागतात की आता तुझं लग्न त्या मुलाशी होणार नाही, ज्या मुलाला कुळ आणि गोत्रच माहीत नाही, एका अनाथाच्या घरात जन्मलेला तो. आणि त्या अनाथाने काय केले माहिती आहे तुला शोभना? त्या अनाथाने ज्या मालकाने त्याला रस्त्यावरून उचलून आणलं त्याच मालकाची मुलगी पळून नेली आणि तिच्यासोबत लग्न केलं आणि त्यांचाच हा मुलगा आहे. एका अनाथाच्या मुलाशी लग्न करायला निघाली आपली मुलगी आणि माझी इज्जत जी आहे ते वेशीला टांगायला निघाली आहे. एकदाही तुला विचार आला नाही आपल्या बापाच्या इज्जतीचा? असं सगळं बोलून आता इथे तो प्रियंकावर ओरडत असतो. तर आता इथे आईलाही या सगळ्याबद्दल माहिती नसते. आई जी आहे ती हे सगळं ऐकून चकित झालेली आहे. तर आता इथे प्रियंकाचे पप्पा जे आहेत ते म्हणतात की या समाजात आणि या गावात माझी इज्जत आहे आणि माझ्या इज्जतीला डाग लागेल असं मी होऊ देणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता मी आपल्या त्या स्थळावाल्याला फोन करून सांगणार आहे की येत्या 2-3 दिवसात हिचा साखरपुडा उरकून टाकणार आहे आणि येत्या 15 दिवसात हिचं लग्नही उरकून टाकणार आहे. समजलं शोभना तुला? लागा तयारीला, असं म्हणत आता तिचे पप्पा खूप चिडलेले आहेत आणि रागात तिथून निघून जातात. तर आता प्रियंकाला कळत नसतं की पप्पांना नेमकं झाले तरी काय, असं काय बोलले आहेत पप्पांना ते. तर आता तीही या सगळ्याचा विचार करू लागते आणि इकडे उमा जी आहे ती मंदिरात आलेली आहे आणि देवाकडे हात जोडून प्रार्थना करत असते की देवा, का रे आमच्या आयुष्यामध्ये हे सगळं चाललं आहे? सतत दुःखाचे क्षण का आमच्या वाटेला? कधीतरी आनंदाचे क्षणही येऊ देत आमच्या वाटेला. 2-4 दिवसापासून कुणीही आनंदाने जेवलं नाही रे घरात. आता तर एकदा तरी आमच्या सुखाचा विचार कर, काहीतरी चांगलं घडू देत, अशी प्रार्थना ती देवाकडे हात जोडून करत असते. तर राघव जो आहे तो तिथेच आईच्या पाठीमागे उभा असतो, पण आता तेवढ्यातच तो कुठेतरी बाहेर जातो आणि इकडे आई तिच्या मनात जे काही असेल ते सगळं काही देवासमोर मांडत असते आणि प्रार्थना करत आहे की सगळं काही व्यवस्थित होऊ दे. आता इथून पुढे कुठलेही संकट त्यांच्या आयुष्यात येऊ देऊ नको. तर आता इकडे अन्विताने मंदिरासमोर गाडी उभी केलेली आहे आणि त्याच नंतर आता इथे आजी म्हणत असते की अगं आधी तर भाजीपाला वगैरे आणायला जायचं होतं ना. मग अन्विता बोलते की हे बघ, मला माहीत आहे तू मला तिकडे ठेवून तू इकडे उमा मावशीला भेटायला येते ते, आणि आज एक काम कर, तू आधी मावशीलाच भेटून घे, म्हणजे सगळं काही तुझ्या मनासारखं होईल बघ. तर त्यावेळी आता इथे आजी बोलते की किती ग शहाणी मुलगी माझी. तर आता लगेच अन्विताची ती एक पप्पी घेते आणि त्यावेळी अन्विता बोलते की अगं आजी आता काय करतेस, मी मोठी झाली आहे. तर त्यावेळी आता इथे ही जी आजी आहे ना ती उमाला भेटण्यासाठी मंदिरात येते आणि इकडे उमा जी आहे ती आणखीनही देवाकडे प्रार्थना करत असते की माझ्या मुलांच्या आणि माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं घडू देत. तर त्याचनंतर आता इकडे पुढील भागात इकडे आता हा राघव जो आहे तो अन्विताचं बोलणं ऐकतो. अन्विता जी आहे त्या रोशनसोबत बोलत असते आणि त्यावेळी राघवला हे अजिबात सहन होत नाही, कारण तो मुलगा चांगला नाही आहे आणि या अन्विताला कळत कसं नाही असं त्याला वाटत असतं. तेवढ्यातच तो अन्विताच्या जवळ जातो आणि अन्विताला सांगू लागतो की तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का, तो मुलगा तुझ्यासाठी चांगला नाहीये आणि तू त्याच्याशी बोलायचं नाहीयेस. तर त्यावेळी आता अन्विता जी आहे ती बोलते की ए तुला काय करायचंय, मी कोणाशी बोलेल आणि कोणाशी नाही, चल निघ इथनं. तर असं म्हणत आता इथे ती फोनवरती त्या मुलाशी बोलत असते आणि म्हणत असते की रोशू रोशू आय लव्ह यू, असं म्हटल्यानंतर राघवला आणखीनच राग येतो आणि ती मुद्दाम राघव समोर त्या मुलासोबत बोलत असते. तर त्याचनंतर आता इकडे ही जी प्रियंका आणि श्रीधर एका ठिकाणी दोघेही जण भेटतात आणि त्यावेळी श्रीधर जो आहे तो राघवला म्हणत असतो की हे सगळं ना फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे. आणि त्यावेळी आता इथे प्रियंकालाही असंच वाटतं की राघवने जर हा मूर्खपणा केला नसता तर कदाचित हे घडलं नसतं. तर आता राघव बोलतो की ठीक आहे, तुम्हा दोघांनाही असंच वाटतं ना की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे, तर एक काम करायचं, मी उद्याची उद्या तुम्हा दोघांचं लग्न लावून देईल आणि तुम्ही माझ्यासोबत यायचं आहे, तुम्हाला मंजूर? तर त्यावेळी राघव बोलतो
दाखवतो त्याआधी माझी एक अट आहे वहिनी. जर तुला असं वाटत असेल की श्रीचं आणि तुझं लग्न व्हावं तर तुला माझी अट मान्य करावं लागेल. कारण या घरातल्या लोकांना सतत असं वाटतं की या घरात सुना आल्यानंतर यांचं घर तुटेल, यांची नाती विखरेल आणि या सगळ्याचीच ते वाट पाहून आहेत. मग तू मला वचन दे की लग्न झाल्यानंतर तू या घराला नेहमीच बांधून ठेवशील आणि कधीही दुरावा येऊ देणार नाही. मान्य आहे तुला हे सगळं? तर त्यावेळी आता इथे प्रियंका जी आहे ती इकडे राघवकडे पाहत असते आणि त्यावेळी आता प्रियंका देखील राघवला वचन देणार की नाही हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. आणि खरंच राघव प्रियंका आणि श्रीधरचं लग्न लावून देईल का तेही आपणच्या विरोधात जाऊन हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर नक्की पहा उद्याचा भाग. पण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.